नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये सध्या एकच प्रश्न आहे की ऑगस्ट महिन्याचे मानधन नेमके कधी खात्यामध्ये जमा होणार। आज सोमवार आहे, मग आज पैसे येणार आहेत का? मित्रांनो, या संदर्भात लाभार्थ्यांकडून सकाळपासून फोन आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सातत्याने विचारणा केली जात आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची महत्त्वाची अपडेट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। आता सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आज दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे। चला तर मग ही संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घेऊया। आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया ऑगस्ट महिन्याचे पैसे आज जमा होणार आहेत का? मित्रांनो, सध्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की ऑगस्ट महिन्याचे मानधन आज खात्यामध्ये जमा होणार आहे का? तर याबाबत महत्त्वाची माहिती अशी आहे की आजपासून दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आली आहे। म्हणजेच पैसे जमा होण्याची जी मुख्य प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे। आता फक्त बँकेच्या माध्यमातून ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया बाकी आहे। त्यामुळे आज सोमवारपासून बँकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणून ज्या दिव्यांग बांधवांना ऑगस्ट महिन्याच्या पैशाची वाट पाहत आहेत त्यांनी ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा। आजपासून पैसे खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आली आहे। मित्रांनो, आता हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येण्याची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वात आधी सरकारकडून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पैसे देण्याचे बिल तयार करून ते कोषागाराकडे पाठवले जाते। कोषागारामध्ये या बिलाची तपासणी करून ते मंजूर केले जाते। तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या पैशांचे बिल कोषागारातून मंजूर झाले आहे आणि ते पास सुद्धा झाले आहे। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सरकारच्या बाजूने पैशाची मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आता हे पैसे पुढील प्रक्रियेसाठी बँकेच्या सिस्टममध्ये पाठवण्यात आले आहेत। त्यामुळे आता शेवटची प्रक्रिया बँकेच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता शेवटची प्रक्रिया बँकेच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यानंतर ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नेमकं काय बाकी आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। कोषागाराकडून बिल मंजूर होऊन पुढची रक्कम बँकेच्या सिस्टमकडे पाठवण्यात आलेली आहे। म्हणजे सरकारच्या बाजूने प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता फक्त बँकेच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया बाकी आहे। मात्र शनिवार आणि रविवार असे 2 दिवस बँकेच्या कामकाजाला सुट्टी असल्यामुळे ही प्रक्रिया पुढे होऊ शकली नाही। विशेषतः रविवार हा बँकेचा अधिकृत सुट्टीचा दिवस असल्यामुळे खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे काम थांबले होते। पण आता सोमवार असल्यामुळे बँकेचे नियमित कामकाज पुन्हा सुरू झाले आहे। त्यामुळे आजपासून ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। म्हणजेच पैसे उशिरा येण्यामागे बँकेची सुट्टी हे कारण सांगितले जात आहे आणि आता बँकेचे काम सुरू झाल्यामुळे पैशांची प्रक्रिया पुढे जाणार आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या पैशाबाबतची प्रक्रिया पुढे गेलेली आहे। आपण वर पाहिल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पैशाचे बिल मंजूर झालेले आहे आणि ते पास सुद्धा झालेले आहे। त्यानंतर ही रक्कम पुढील प्रक्रियेसाठी बँकेच्या सिस्टीमकडे पाठवण्यात आलेली आहे। म्हणजे आता बँकेचे काम सुरू झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे ज्या दिव्यांग बांधवांना ऑगस्ट महिन्याच्या मानधनाची प्रतीक्षा आहे त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही। आजपासून पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल त्याबाबतची पुढील माहिती तुम्हाला अपडेटच्या माध्यमातून दिली जाणार आहे। त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा आणि ऑगस्ट महिन्याच्या मानधनाची प्रतीक्षा करणाऱ्या इतर दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। मित्रांनो, आता ही संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने पुन्हा एकदा समजून घेऊया। ऑगस्ट महिन्याच्या दिव्यांग मानधनाचे बिल कोषागारातून मंजूर झाले आहे आणि ते पास सुद्धा झालेले आहे। त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी ही रक्कम बँकेच्या सिस्टीमकडे पाठवण्यात आली आहे। मात्र शनिवार आणि रविवार असे 2 दिवस बँकेच्या सुट्टीचे असल्यामुळे पैसे खात्यामध्ये जमा करण्याची पुढील प्रक्रिया होऊ शकली नाही। आता आज सोमवारपासून बँकेचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे
त्यामुळे आजपासून दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे एखाद्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये अजून पैसे दिसत नसतील तर लगेच काळजी करण्याची गरज नाही। बँकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणून थोडक्यात सांगायचे झाले तर बिल पास झाले आहे, पैसे बँकेच्या सिस्टीमकडे गेले आहेत आणि आता बँकेच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। मित्रांनो, इथे एक गोष्ट अनेक लाभार्थ्यांना समजून घेणे महत्त्वाचे आहे। अनेक वेळा आपल्याला असे वाटते की सरकारने पैसे मंजूर केले म्हणजे लगेचच आपल्या बँक खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत, पण प्रत्यक्षात पैसे खात्यामध्ये येण्यापूर्वी काही प्रक्रिया पूर्ण होतात। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सर्वात आधी लाभार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या रकमेचे बिल तयार होते, त्यानंतर हे बिल कोषागाराच्या प्रक्रियेमधून जाते, तेथे बिल मंजूर आणि पास झाल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते। त्यानंतर संबंधित रक्कम बँकेच्या सिस्टीमकडे पाठवली जाते आणि त्यानंतर बँकेच्या माध्यमातून ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया केली जाते। म्हणून मित्रांनो, बिल पास झाले आणि पैसे खात्यामध्ये जमा झाले या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। बिल पास झाल्यानंतर पुढची प्रक्रिया बँकेच्या माध्यमातून पूर्ण झाल्यावरच पैसे खात्यामध्ये दिसतात। तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण अपडेटचा थोडक्यात आढावा घेतला तर ऑगस्ट महिन्याच्या दिव्यांग मानधनाची प्रक्रिया पुढे गेलेली आहे। संबंधित बिल कोषागारातून मंजूर आणि पास झालेले आहे। त्यानंतर ही रक्कम पुढील प्रक्रियेसाठी बँकेच्या सिस्टीमकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे। शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये बँकेला सुट्टी असल्यामुळे पुढची प्रक्रिया होऊ शकली नाही। मात्र आता सोमवारपासून बँकेचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे। त्यामुळे आजपासून दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे। म्हणून ज्या दिव्यांग बांधवांना ऑगस्ट महिन्याच्या मानधनाची प्रतीक्षा आहे त्यांनी ही माहिती लक्षात ठेवावी। पैसे खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया आता पुढे सुरू होणार आहे। आणि मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांच्या संबंधित अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। मित्रांनो, जर आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच महत्त्वाच्या शेती आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।